पी.एन. पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 रोजी झाला। शेतकरी कुटुंबात जन्मलेले पी.एन. पाटील यांनी आपल्या नेतृत्वाने संपूर्ण करवीर तालुक्याला दिशा दिली। ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी जनतेसाठी झोकून देऊन काम केलं। शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं। वयाच्या 71व्या वर्षी अखेर त्यांचा मृत्यू झाला। जाणून घेऊया तारा न्यूजच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींचा हा उजाळा। महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी आपल्या विचारसरणीने, कार्याने आणि निष्ठेने लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात। पी.एन. पाटील हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव आहे। राजकीय प्रवासात असंख्य अडथळे आले, अनेक आव्हाने उभी राहिली, पण त्यांनी कधीही आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही। पी.एन. पाटील यांनी आपला राजकीय प्रवास काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर उभा केला। त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला आणि लोकांसाठी अखंड कार्यरत राहिले। त्यांच्या साध्या परंतु प्रभावी नेतृत्वामुळे ते केवळ करवीरच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झाले। पी.एन. पाटील यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित होतं। मात्र राजकीय परिस्थितीच्या अपरिहार्यतेमुळे त्यांची वर्णी थांबवावी लागली। त्यांच्या जवळच्या मित्रालाच असा निर्णय घ्यावा लागल्याने विलासरावही अस्वस्थ होते, परंतु पाटील यांनी त्या निर्णयाचा आदर केला आणि कोणतीही नाराजी व्यक्त न करता काँग्रेस पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवली। 2019 मध्ये मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता होती। मेळावे घेऊन त्यांनी याविरोधात आवाजही उठवला। काहींनी पक्ष सोडण्याच्या धमक्या देखील दिल्या, परंतु पाटील यांनी संयम राखला आणि आपल्या कार्यकर्त्यांना समजावले। काँग्रेस पक्ष सोडून मला काहीही करायचे नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली। राजकीय वाटचालीत पी.एन. पाटील यांना इतर पक्षांकडून मंत्रिपदाच्या मोहक ऑफर आल्या, परंतु त्यांनी कधीही त्याचा विचार केला नाही। ते म्हणायचे, सत्तेचे लोभ फारसे टिकणारे नसतात, पण विचारांचा वारसा अमर राहतो। काँग्रेस विचारांवर ठाम राहून त्यांनी अखेरपर्यंत लोकसेवा केली। लोकांच्या अडीअडचणींना समजून घेणे आणि त्यावर तत्परतेने उपाययोजना करणे हा त्यांच्या नेतृत्वाचा खास गुण। शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला अशा प्रत्येक घटकांसाठी त्यांनी झोकून देऊन काम केलं। सत्तेची भूक नाही, समाजसेवेची तळमळ आहे असे सांगणारे पी.एन. पाटील लोकांच्या हृदयात नेहमीच आपले स्थान टिकवून ठेवू शकले। राजकारणात असंख्य चढउतार आले तरीही पी.एन. पाटील यांनी आपल्या निष्ठेला डगमगू दिलं नाही। त्यांच्या कर्तृत्वाने आणि विचारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एक नवी दिशा आणि ऊर्जा दिली। नेते नव्हे तर सेवक व्हा असा मंत्र देणारे पाटील अखेरपर्यंत कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरले। पी.एन. पाटील यांच्या निष्ठेचा हा प्रवास आजच्या पिढीतील राजकारण्यांसाठी दीपस्तंभ आहे। त्यांनी दाखवलेला आदर्श हा राजकारणातील शुद्धता आणि मूल्यांची आठवण करून देतो। त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही त्यांच्या मतदारसंघात आणि काँग्रेस पक्षात जिवंत आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।